विदर्भ सध्या भीषण दुष्काळाच्या झळा सोसतोय. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून मालेगाव तालुक्यातील धरणे, नद्या, तलाव आणि विहिरी कोरड्या पडल्यानं पाणी संकट अधिकच गडद झालंय. अशा कठीण परिस्थितीत मालेगावकरांची तहान भागवण्यासाठी एक व्यक्ती देवदूत ठरली आहे. कैलास बोरचाटे यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांसाठी मोफत पाणी वाटप सुरू केलं असून त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मालेगावकरांसाठी आशेचा किरण ठरलेल्या कैलास बोरचाटे यांच्याशी आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी खास बातचीत केली आहे. पाहूया. सध्या मालेगाव तालुक्यात तीव्र कोरडा दुष्काळ पडला आहे आणि त्यात तुम्ही मोफत पाणी पुरवठा करताय. नेमकं याच्या मागचं कारण काय? कारण म्हणजे असं काहीच नाही. जास्त दुष्काळ असल्यामुळे मालेगावात मी गेलो फिरायला असं मित्रासोबत. तिथे चांगले मित्र होते मग आपले. ते म्हणे बुवा तुमच्या विहिरीत पाणी आहे तर देता का? म्हणलं हो बा देतो बा. मग चालू झाले ते येते आले. मग सगळ्याला माहीत झालं मालेगावात मी याच्या इथे पाणी आहे. मग आम्ही वाढवत गेलो. मग नगरपंचायतचे टँकर सुरू झाले. मग त्याचा बी समजा कॉल आला, विशाल भाऊचा आला, आणखीन ओम भाऊचे, असे प्रत्येक याचे कॉल येत गेले. वाढत गेलं. मग आम्ही चांगल्याच मोठी सुरू केल्या इकून तिकून काही बोरच्या याच्या वाढत गेलं. पुन्हा लाईन समजा जाते येते त्याच्यानं जरा टँकर संगत येत. बाकी चालू आहे अजून बी. या तारखेला आणखीन पुढे देऊ आपण. तर जे काम एक लोकप्रतिनिधीने केलं पाहिजे ते काम तुम्ही करताय, तर काय सांगाल? जे राजकारण्यांचं काम आहे जे तुम्ही करतायत. सध्या माझ्या मनात तर एकच विचार आहे की बुवा सध्या पाण्याचा दुष्काळ आहे त्याच्यामुळे मी पाणी वाटत हो. बाकी तर मला समजा राजकारणाचं याचं तर काही तेवढा अनुभव नाही आहे. आता तुम्ही एका दिवसात नगरपंचायतचे आणि बाकीचे एकूण किती टँकर इथून भरून देता? इथून नगरपंचायतचे 35 ते 40 टँकर जातात आणि लोकलमध्ये तर समजा लोकलचे 40च्या पुढे जातात घरगुती समजा जे लोकल आहेत ते. एकूण किती दिवसापासून तुम्ही हे उपक्रम सुरू केला? आजचा कितवा दिवस आहे? हे आजचा 24वा दिवस असेल माझ्या अंदाजानं. आज तुम्ही एवढं करताय, पण तुम्हाला मालेगाव प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे की तुम्हाला कोणत्या सोयीसुविधा समजा पुरवल्या प्रशासनानं तर अजून सोयीस्कर पाणी पुरवठा होऊ शकेल? माझ्याकडून एवढीच विनंती आहे मालेगाव प्रशासनाला की ती 24 घंटे लाईन आणि 25चा ट्रान्सफॉर्म DP, म्हणजे जेणेकरून कधी रात्रीले 11 वाजता किंवा 10 वाजता जर म्हणलं येणं पाणी पाहिजे तर आपल्याकडून देण्यात यावं, एवढी अपेक्षा आहे फक्त लाईनची. लाईनचाच जास्त त्रास आहे ती, बाकी काही नाही. एवढं पाणी असताना तुम्ही एखादं पीक घेऊ शकला असतं उन्हाळ्यात, पण ते सोडून तुम्ही पाणी पुरवठा करताय. पिकाचं म्हणायचं तर सध्या आपला 3 एकर संत्रा आहे. सध्या म्हणजे अर्जंट पाण्याची आवश्यकता आहे. हळदीचं लावगण माझं 5 एकराचं बाकी आहे. मी आज बी लावू शकतो, पण कसं ते टँकर चालू आहेत हे आपल्याला कधी बंद नाही करायची. काहून की लोकांना अपेक्षा आहे मालेगाववाल्याला पाण्याची अर्जंट. पीक काय आजचं उद्या घेऊ, यंदा नाही घेतलं तर पुढच्या वर्षी घेऊ. संत्र्याचं काय 10-20 झाडं वाळली, आणखीन 50 झाडं वाळतील, नंतर त्याच्यात लावगण करू. पण सध्या म्हणजे मालेगावात गंभीर प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे. तेच आपण पूर्ण करावं लागलो. असं हे काय कोणाच्या सांगण्याहून याच्याहून असं समजा मित्रमंडळाची साथ आहे फक्त मला, बाकी कोणाची साथ बी नाही आहे. आणि लाईन वितरण तर कशीच साथ नाही. कारण स्वतः आम्हालाच खंब्यावर चढ लागते, DPवर आम्हालाच जागते, कधी कोणता लाईनमन नाही आला. म्हणून माझी एकच विनंती आहे की आहे ना, आम्हाला जाग्यावर DP द्यावी ती आणि लाईन द्यावं, बाकीचं आम्ही आमचं बघतो.